हॅलो एव्हरीवन. तर आज आपण करणार आहोत नॅनोप्लास्टिक ट्रीटमेंट. बिफोर ट्रीटमेंट तुम्ही बघू शकता हेअर कसे आहेत. तर स्टार्ट करूया. आम्ही फर्स्ट त्यांचा हेअर वॉश केला. हेअर वॉशसाठी आम्ही यूज केलेला स्ट्रिक्स प्रोफेशनलचा प्युरिफाईंग शॅम्पू. आणि जर कुणाला जाणून घ्यायचं असेल की आम्ही प्युरिफाईंग शॅम्पूच का घेतला, अदर शॅम्पू पण यूज करू शकतो का, तर ते मला पर्सनली डीएम करू शकता. हेअर वॉश केल्यानंतर आम्ही त्यांचे हेअर ड्राय केलेत. हेअर ड्राय केल्यानंतर आम्ही त्यांना नॅनोप्लास्टिया प्रोडक्ट ऍप्लिकेशन स्टार्ट केलं. नॅनोप्लास्टिया ट्रीटमेंटसाठी आम्ही फ्लोरॅक्टिव्हचा प्रोडक्ट यूज केला. प्रोडक्ट ऍप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 तास वेट करायचं आहे. वेटिंग टाइम कंप्लीट झाल्यावर आपल्याला बॅक वॉशवर नॉर्मल प्रोडक्ट रिन्स करायचं आहे. त्यानंतर आम्ही त्यांचे हेअर पूर्ण ड्राय केलेत. हेअर ड्राय झाल्यानंतर आपल्याला स्मॉल सेक्शन मध्ये स्ट्रेट ब्लो ड्राय करायचा आहे. ब्लो ड्राय कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला सेक्शन बाय सेक्शन आयनिंग करायचे आहे. स्मॉल सेक्शन मध्ये आयनिंग टेम्परेचर आपल्याला हेअरच्या अकॉर्डिंग ठेवायचे आहे. सेक्शन बाय सेक्शन आयनिंग कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनिट वेट करून त्यानंतर हेअर नॉर्मल पाण्याने रिन्स करून आपल्याला त्यावर कंडिशनर किंवा मास्क ऍप्लिकेशन करायचे आहे. त्यानंतर नॉर्मल हेअर आम्ही ट्रिम केले आणि तुम्ही फायनल रिझल्ट बघू शकता. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अब दिख रहा है ना मैं जैसा मैं दिखना चाहिए.